If you really want to do something new, just do it. Don't think about the people, what will they say. Just forget everything and do what you love. Now you might be thinking why I am talking in English. If you really wanted to know, just watch till the end. जसं 2.5-3 वर्षाचं बाळ प्रयत्न करतं मातृभाषा शिकायची, तशी तुटकी फुटकी बोलायला शिकतं 2.5-3 वर्षामध्ये. तशी परिस्थिती आपली होती जेव्हा आपण आपली मातृभाषा सोडून दुसऱ्या कोणत्या भाषा बोलायचा प्रयत्न करतो. जसं की हिंदी. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलो ना, आपण डोळे झाकून जर कोणी आपल्याला हिंदी बोलत, आपण सहज सांगू शकतो की हा मराठी माणूस आहे किंवा महाराष्ट्रातला आहे. नेहमी आपल्याला सेकंड लँग्वेज बोलायला खूप प्रॉब्लेम येतो. तुम्हाला पण येत असेल आणि मला पण. हिंदी मला पण अजून एवढी कन्फर्म आणि एवढी फ्लुएंट येत नाही. जसं की कुठं पण प्रयत्न केला आपण हिंदी बोलायचा तर आपली ती हिंदी चेंज होऊन त्याच्यात मराठी येते आणि बरेच शब्द आपल्याला माहीत नसतात आणि प्रोनाऊन्स तर एवढं चुकतं की सांगू शकत नाही. सो एक नेक्स्ट लेवल प्लॅन घेऊन आलेलो मी, ते म्हणजे अजून एक पाऊल पुढं, हिंदीच्या एक पाऊल पुढं म्हणजे इंग्लिश. आता जसं की हिंदीच आपल्याला एवढी जमत नाही, ते पण आपल्याला हिंदी पिक्चर गाणे एवढं आपण पाहतो ऐकतो, तरी पण हिंदी परफेक्ट जमत नाही. सो नेक्स्ट लेवल करायचा विचार धरला मी आणि मी आज एक चॅलेंज घेतलं 24 आवर्ससाठी, 24 घंटेसाठी एक चॅलेंज घेतलं की आपल्याला बोलायचे इंग्लिश, फक्त इंग्लिश.